विद्याताई, स्वागत आहे आपल्या झी24 तासवर। आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि खास करून अजित पवार दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांच्या पोहोचलेले आहेत त्यांना शुभेच्छा द्यायला। आणि यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार सुनेत्रा पवार आहेतच, पण त्याचबरोबर छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मनोमिलन होतंय का अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। काय प्रतिक्रिया आपली? पहिल्या तर तुमच्या चॅनलवरनं मी शरद पवार साहेबांना 85व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते, कारण आज ते मुंबईत नाही दिल्लीत आहेत आणि वाढदिवसाच्या आनंदाच्या दिवशी जर काय विरोधक सुद्धा भेटायला आले आणि ते जर काय आपले नात्यातले असले आणि आपले इतके दिवसाचे साथी असतील तर त्यांच्या शुभेच्छा घ्यायला जर पवार साहेबांकडे जर स्वतःहून ते गेले असतील तर निश्चितच त्यांच्या शुभेच्छा घेण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। परंतु मगाशी प्रवीण दरेकरांचं जे मी ऐकलं विधान की ते विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या सत्तेला पाठिंबा देतील वगैरे वगैरे वगैरे, तर ते उगाच तुम्ही गाजरं खाऊ नका म्हणावं। शरद पवारांची अतिशय कणखर भूमिका आहे। हा महाराष्ट्राचा सह्याद्री, हा कोणापुढे दिल्ली पुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाहीये। आणि तुम्हाला जो काय ईव्हीएमच्या जोरावरती जो काय पाठिंबा मिळाला आहे त्याची पोलखोल शरद पवार साहेब केल्याशिवाय राहणार नाही।